ही ती मुलगी शनायाच्या बरोबरची. कोण आहे ही पोरगी? अगं हीच ती मुलगी जिने सगळ्या सोसायटी समोर शनायाची बाजू घेतली होती. तिला तर मी कधीच पाहिलं नाही सोसायटीत. अगं आपल्या मजल्यावर तो निंबाळकरांचा फ्लॅट आहे ना, त्यांची मुलगी. आई वडील गेले तिकडे ऑस्ट्रेलियाला. ही मुलगी कधी येते कधी जाते. आजकालच्या मुलांचं ना काही ताळतंत्रच नाहीये. मला तर ईशान्यासारखीच दिसून राहिली, म्हणूनच त्या दोघींचं पटतंय. हा, एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं. अरे देवा, म्हणजे आता ही शनाया जाईल की तिच्याकडे? हे ठेवून गेल तिला दिवसभर. चांगली बाहेर राहिली असती एकटी. सगळं मुसळ मेलं केरात. राहू द्या नानीजी, हा तर नुसता ट्रेलर होता. हा, ते काय म्हणतात ना, पिक्चर अभी बाकी आहे. हाँ पिक्चर अभी बाकी है, आगे आगे देखो होता है क्या. हे घे ग कॉफी. थँक्यू. हो झाला, फोन झाला. ओके, येईलच गॅरी थोड्या वेळात. तू एक काम कर, आता मस्त कॉफी पी, छान रिलॅक्स हो आणि हवं तर फ्रेश होऊन घे. अगं नाही, नको, काहीच गरज नाही. हा येईलच थोड्या वेळात. ओके. अँड ईशा, थँक्यू सो मच. म्हणजे सिरियसली मला जेव्हाही प्रॉब्लेम असतो ना तेव्हा तू बरोबर येते. आजही काय वेळेत आलीस तू? ऑरेंज मला वाटत होतं की मी बाहेरच राहणार आहे आज दिवस. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तुला माहितीये का, मी तुम्हाला दोघांना जेव्हा पहिल्यांदा भेटले ना, मला तेव्हाच वाटलं होतं की या सोसायटीतले लोक तुमच्यासाठी काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट करणार. या मला माहिती आहे सगळं कोणामुळे होतंय ते. बरं झालं ती ईशा भेटली, माहितीये, नाही तर मला आयुष्यभर बाहेर राहावं लागलं असतं. सो सॉरी बच्चा, मी सुद्धा मीटिंग अर्धवट सोडून आलो माहितीये. आणि यापुढे लक्षात ठेव, किल्ली हातात असल्याशिवाय दरवाजाच्या बाहेर पडायचंच नाही, म्हणजे असा प्रॉब्लेम येणार नाही. सो सॉरी बच्चा. तुझी बिल्डिंग ना एक मोठं मेंटल हॉस्पिटल आहे आणि या मेंटलची हेड ती सुपर मेंटल आहे तुझी बायको. तिला सोडणार ये बच्चा बच्चा बच्चा, चल, मला एक अगं तू बस बरं इथे शांतपणे आधी. काय चाललंय तुझी? किती चिडचिड चालली आहे. आणि तिचा काय संबंध आहे? लॅच तर तुझ्या चुकीमुळे लागलं ना. अरे यार, गिझर बंद करायचं. हो, माझी चूक आहे. मेन रिझन तर तीच होती ना. एकतर ती बेल वाजून पळून गेली. मी बाहेर जाऊन बघितलं ना तर ती एकसारी हसत होती माझ्यावर, मला हूल देत होती. आणि मग मी पण काय घाबरते का? मी पण गेले बाहेर गेले आणि मग पाठी ते लॅच लागलं. आणि मी दिवसभर याच कपड्यात आहे यार. मला एक कळलंय, तुझी बायको ना गावठी आहे, अडाणी आहे. पण मला आज कळलं नव्याने की ती क्रेझी आहे. ती मेंटल आहे कम्प्लीट. तिला काहीच कळत नाही. बावळट आहे का ती? किती चिडचिड करशील अगं. तरी मी तुला म्हटलं होतं आपण इथे नको राहूया, पण तू ऐकतच नाही माझं. यार ऐक प्लीज प्लीज, आपण इथे नको राहूया, जाऊया ना इथून. अगं तू म्हणतेस तेवढं सोपं आहे का ते? घरांच्या किमती काय तुला कल्पना तरी आहे का? आणि हे आपलं स्वतःचं घर आहे, हे सोडून दुसरीकडे काय जायचं राहायला? हे बरं आहे, म्हणजे मी तिचं वागणं सहन करत राहायचं का एकसारखं? तरी बरं तुझा मुलगा नाहीये इकडे, नाही तर आणखीन वेगळा केऑस झाला असता. तू अथर्वला कशाला आणतेस याच्यात आता? बच्चा तू सगळं सोड ना, शांत हो आधी. माझ्याकडे तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय गुड न्यूज आहे? अशी न्यूज जी ऐकल्यावर तुझा मूडच पालटेल. वर्ल्ड टूर, आय न्यू इट. अगं अगं, वर्ल्ड टूर नाही, त्यापेक्षा काहीतरी महत्वाचं आहे बच्चा. कपूर सरांची लंडनला ट्रान्सफर होते. व्हॉट? ते काही आता इतक्यात येत नाहीत परत. शपथ, दिस इज ग्रेट न्यूज या. बरं झालं जात आहेत ते. तसंही तो कपूर डोक्यात जायचा सॉलिड माझ्या. त्याने आपला ब्रंच स्पॉइल केला होता ना, लक्षात आहे माझ्या. आय नो, पण याचा अर्थ कळतोय का तुला? आता इथला इन्चार्ज मी असणार आहे, बॉस मी असणार आहे. म्हणजे तू परत कामावर येऊ शकशील. सिरियसली? झाला मूड आता? ओके, हा आता बस चिडचिड करू नकोस. पटकन फ्रेश हो, आपण बाहेर जेवायला जाऊ. ओके, आय लव्ह यू सो मच. ऐक,
माझी साडी काय करते इथे? जास्त उडत होतीस ना राधिका तू? आता बघ. माझं घर का? आता बघ, त्याच घरातनं तुझा सगळा कचरा काढते. I think it's good. Gigi, we'll get back to you. Right, Jenny will call you. Okay, thanks. शनाया काय आहे? तू लक्ष नको देऊ, या सगळ्याकडे कचरा येतो. अगं पण याच्यात वस्तू पण दिसतायत. अगं तू कशाला करत बसलीस हे सगळं? बकुळा बघेल, तू ये बरं इकडे. कशाला करतेस हे? नाही, हे सगळं मलाच आवरायचंय. मला या कोणत्याच गोष्टी घरात नकोय. याच्यामध्ये तो वस्तू पण आहेत. काय आहे काय? तुझ्या बायकोला बांधलंय मी यात. काय? हा, म्हणजे तिच्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या साड्या बिड्या मला नकोय त्या घरात. शनाया यार, ऑलरेडी खूप इश्यूज झालेत. आता याच्यावरून परत सोसायटीमध्ये इश्यू होतील. तू नको ना करूस असं, प्लीज, फॉर गॉड सेक. ए, सोसायटीची एवढी काळजी असेल तर तिला सांग ना. ती काय इश्यू करते ते माहिती तरी आहेत का तुला? माझं ठरलंय, मला राधिका किंवा तिच्याशी रिलेटेड कोणतीही गोष्ट या घरात नकोय. मला तिचा तुझ्याशी काही संबंध नकोय, सांगून ठेवते. शनाया प्लीज करू नकोस असं, प्लीज ऐक ना माझं. अगं पण हे सगळं ठेवणार कुठेस तू? फेकून देणार आहे मी त्या. शनाया तू काहीतरी वेड्यासारखं वागतेस, प्लीज असं करू नकोस. हे कोणाचं आहे सगळं? हो, तिने हातानं विणलंय सगळं. शनाया, अगं तू ऐकशील का माझं? शनाया प्लीज असं करू तू नकोस. थांब ना 2 मिनिटं. अगं या सगळ्या अथर्वच्या वस्तू आहेत. या, सोड ना. त्या तरी सोड ना. शनाया ते फोटो प्लीज. शनाया परत एकदा विचार कर. तू हे शांत बस आणि इथेच. आता बघ, शनाया